साला काहीच असं ह्या गरमीच्या सीझन मध्ये नाही का चांगल्या पद्धतीने आईस्क्रीम विकतो. कारण आईस्क्रीमचा बिझनेस टाकलो तर चालल्या तर पाहिजे. आमच्या गावचे लोक का उधारी आईस्क्रीम घेतील का रे? साला काहीच असं गावामध्ये माझी एकच दुकान आहे, दुसऱ्याची आहे नाही. एक नंबर आईस्क्रीम विकीन मीच. कॉम्पिटिशनच नसे ना गा. पहिली गोष्ट मी एकटाच आहो, माझ्या विरुद्ध कोणती दुकानच नसे आईस्क्रीमची. म्हणजे माझी आईस्क्रीम म्हणजे खपणेच आहे. काहीच असो, कोणाला उधारी आईस्क्रीम तर देवाची नाही भाऊ. लमचे उधारी दिला का गावचा माणूस म्हणून देवालाच नाही पाहिजे बापा. जशी काय आईस्क्रीम माझ्या घरी पिकते लंबडीचे हरामखोर लोक. तर पहिलेचा दुसराच महिना चालू आहे. लवकरच बिझनेस चालू केलो मी. लमची चांगली खप होऊन जाईल म्हणतो. नाही तर काय म्हणतेस? कोणी येतेत का तर समजेल. लंबडीचा कोणी आला गेला तर तो उधारी मागले तर 5 चपला हाणतो त्याच्या कणपुटीत. अबे जेठालाल, जेठालाल नाही आईस्क्रीम लागते. हा जेठालाल केव्हापासून आईस्क्रीम खावायला शिकला? अबे दिवाकर, अबे मस्त बिझनेस चालू केलास बे तू. अरे का जेठालाल, माझा कामच तो आहे बिझनेस करावचा. कोणताही सीजन पाहून बिझनेस करावा लागते. आता गरमीची सीजन आहे तर आईस्क्रीमचा बिझनेस चालू केलो. दिवाळीच्या सीजन मध्ये फटाके विकणं चालू केलतो. आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये छत्र्या विकणं चालू केलतो, रेनकोट वगैरे सगळ्या गोष्टी. आणि थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर वगैरे. म्हणजे मी घातीवर बिझनेस चेंज करत राहतो. म्हणजे कसं आहे, सीझन पाहून बिझनेस करावा लागते. आता तेवढा बिझनेस मलाही नको सांगूस. नाही तर मी बिझनेस मॅनेज माणूस तुझ्या बेक्साई. दे बरा 2 आईस्क्रीम दे. तू एकटा माणूस 2 आईस्क्रीम खातेस का? अबे तर बबिताजीला एक नेतो ना. लमच्या त्या बबिताच्या बंगा नको लागूस का बे? तो येडी तुझी मारून ठेवल ना. का बे म्हण नसतं, अज बबिताची मला मारावची आहे ना. बबिताजी अज एकटीच घरी आहे. मी जातो बढिया 2 आईस्क्रीम धरून जातो, एक गुलदस्ता धरून जातो. बढियापैकी प्रपोज मारतो बबिताजीला. अबे तर प्रपोज द्याच्या दिवशी का नाही प्रपोज मारला असतं? गुलाब नेऊन द्यायला पाहिजे मस्त. गुलाब दिवस होता त्या दिवशी. इतका भार बांधते सहजवरी. अबे तर अय्यर राहते ना, का करशील? अज एकटी आहे बबिताजी. मग तिले म्हणून येतो, आम्ही तुम्हाके भालोवासी. जा बे जा. लमच्या तू जाऊ नाही का तिच्या घरी? सप्पा त्या बबिताचा पोचकावून दिलास बे बापा. का जेठालाल, तुझी बायको आहे तरी बे. लमच्या 2 बायकावर हाव टाकते हरामखोर. आपली घरची बायको दया आहे बढियापैकी. तिच्या संगच राहता. तुला का करावचं आहे बे? मी कोणाची गुबी मारो? काहीच कर बे बापू तू. पण आईस्क्रीम पिघलल नाही का बे? यत्नाल पासून तिच्या घरावरी नेशील. मग पिघलली म्हणजे कसा करशील? अबे नाही पिघलं का बे? दुसराच महिना चालू आहे. आता कुठे पिघलते का बे? थोडीशी गरमी वाढेल तेव्हा पिघलल. तेवढा तुझ्या मोठाच तर लॉलीपॉप आहे बे. काय आईस्क्रीम धरून जावं लागते? तोच दे ना बबिताजीला. बे माझा लॉलीपॉप नाही घेणार बे बबिता. तिला आईस्क्रीम पाहिजे. बढियापैकी इम्प्रेस करतो म्हणलो तर तू येते मनामध्ये ह्या टाकतेस. दे ना बे 2. ह्या घे तुझ्या 2 आईस्क्रीमी. अबे मी काय म्हणतो दिवाकर, आईस्क्रीम तर घेतलो पण पैसे उद्या देईन. का आंबा पैसे उद्या देशील? मला पैसे अजच पाहिजेत. आणि आत्ता नगदी. लमच्या पहिलाच कस्टमर होस आणि तुला उधारी देऊ का बे मी? तिकडे मस्त बबिताजीला प्रपोज मारायला जातेस. पैसे नसेत खिशामध्ये तर काला गुभी मारायला प्रपोज करतेस तिकडे जाऊन. इथं बोंबलतेस कायलं, भिकाई कायला दाखवतेस? देईन ना बेवगा मुगा मग. लमच्या थांबे तू. तुझ्या बबिताच्या समोर नाही का बेइज्जती मारावं लागते, मग पैसे देशील तू. अबे नको का बे, तसं नको करूस ना बेट्या. बबिताच्या सामने नको का बे माझी इज्जत घटवूस. जा जा. तुझाही लव्ह मॅरेजचा सवाल आहे म्हणून सोडतो. नाही 2 कणपुटा खाली हाणलोस तू, नाही पॅन्टवर तुझ्या मुत्तवलोस तू तर मीही नव्हत आपल्या नावाचा दिवाकर. ठीक आहे बे, मग आणून देतो पैसे. लमचा नालायक बेटा. दुसऱ्याची बायकोवर हाव टाकते हरामखोर. पहिलेच तिकडे घपाघप 2 पोरा पैदा केलं तरी लमचा दुसरी बायको करायला चालला ना. ते दुसऱ्याची लग्न झाली बायकोवर हाव टाकते त्या बबिताजीवर. लमचा जेट्या. साली माणसाची जिनगाणीच खराब आहे. पहिला कस्टमर आला ना तोही लमचा उधारीच मागून गेला. अरे 10-20 रुपयाची आईस्क्रीम कोठी उधारी मागावची हो का? नालायक लमचा जेट्या.